शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आपण कालच अंदाज दिलेला आहे की दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात कुठे किती पाऊस होईल. आपण कालच्या अंदाजामध्ये सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. मात्र त्यामध्ये आपण दिनांक 1 ऑगस्टला राज्यात कुठे किती पाऊस होईल, त्यानंतर 2 ऑगस्टला राज्यात कुठे किती पाऊस होईल, 3 ऑगस्टला राज्यात कुठे किती पाऊस होईल अशी माहिती दिलेली नाही. कारण की आपण ती इमेज तयार केलेली आहे. तर ती इमेज 1 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्ट असा सरळ 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीसाठी ती इमेज तयार करून त्या इमेजच्या म्हणजे त्या इमेजनुसार सविस्तर अशी तुम्हाला माहिती दिलेली आहे. मात्र आज आपण त्यातीलच दिनांक 2 ऑगस्ट आणि दिनांक 3 ऑगस्ट ह्या 2 दिवसामध्ये राज्यात कुठे किती पाऊस होणार आहे सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला ही जी आता हिरवी रेषा दिसते, तर ह्या हिरवी रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 2 ऑगस्ट आणि दिनांक 3 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये दुपारनंतर आणि संध्याकाळच्या टायमात ह्या 2 दिवसामध्ये या हिरव्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे. इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, काहीसा अमरावतीचा भाग, त्यानंतर वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालनाचा पूर्व भाग असा या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला 2 तारखेला दुपारनंतर आणि संध्याकाळच्या टायमाला आणि 3 तारखेला दुपारनंतर आणि संध्याकाळच्या टायमाला एक बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार आहे. यामध्ये कुठंतरी 1-2 ठिकाणी थोड्या मध्यम सरीसुद्धा पाहायला मिळू शकत्या. त्यानंतर ही जी लाल रेषा दिसते तुम्हाला, तर लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे, तर ते पावसाचं प्रमाण कायम आहे. म्हणजे इथे आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश आहे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचाही पश्चिम भाग, तसेच नाशिकचा पश्चिम भाग, त्यानंतर धुळेचा काहीसा पश्चिम भाग, नंदुरबारचा सुद्धा पश्चिम भाग आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्याला 2 ऑगस्टला आणि 3 ऑगस्टला बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत, तर त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा काही भाग, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एक आपल्याला विरखुळे ढगाळ वातावरण दिसेल आणि कुठंतरी तुरळक ठिकाणी आपल्याला रिमझिम सरी पाहायला मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.